नमस्कार घामट साहेब, नमस्कार. तुम्ही आज मला दूरध्वनी करायला सांगितला होता, त्याप्रमाणे मी आत्ता केला. हा, भेटायचं होतं ना. हा, काय फक्त 5 मिनिटं? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, 5 मिनिटं तर 5 मिनिटं. येतो मी, येतो येतो. हो हो हो, येतो लगेच. हो हा, धन्यवाद. हा. अहो, हा घामट कोण? वाटलंच मला. अजून तुमच्याकडनं प्रश्न कसा नाही आला? नाही हो, त्या घामटशी तुम्ही एवढे अगदी गोड गोड बोलत होता ना, म्हणून मला प्रश्न पडला. अहो अहो, असं काय करताय? हं? प्रसिद्ध निर्यातदार आहेत. आज त्यांनाच भेटायला जातोय मी. बघूया ना आपले पदार्थ ते निर्यात करतायत का नाही ते. तेवढाच आपलाही नफा वाढेल. हो हो, पण काय हो, हा? तुम्हालाही चटक लागलेली दिसते नफ्याची. आता आता आपला व्यवसाय वाढवणं हे काही वाईट नसतं बरं का. हो हो. आज त्यांना भेटायला जातोय, तर जाताना आम्ही 50 ग्रॅम चकली आणि 1 लाडू घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी. अहो, निदान पाव पाव किलो तरी न्या ना. गप्पा बसाव. पाव किलो काय नाही. बर, ते जाऊ दे. पण काय हो, तुम्ही अगदी एवढं मनावर घेतलंय निर्यातदार शोधणं वगैरे? का तुम्हाला काही त्रास आहे का? असा सहजासहजी हार मानणारा नाहीये मी. हो. माझा व्यवसाय वाढवण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. हो हो हो, वाढवा वाढवा. पण घामट? नचिकेत, कॉफी घेणार? या शॉर, वाय नॉट. माझा जरा मोबाईल पण आणता, जरा चेक करतो. पैसे दे. देतो ना काका. ठीक आहे. थँक्यू. बरं, मी जरा झणझणे बाईला स्ट्रॉंग कॉफी घेणार का म्हणून विचारणार येतो. ऑल द बेस्ट. हाय निरंजन, सई आज शार्प 5 वाजता तुला भेटायला येणारे. मी कॉल करून स्पॉट कळवते तुला. निरंजन निरंजन आणि सई का त्याला भेटते? What is all this? रिचा, तसा भ्रमणध्वनी येतोय. उचल ना मग. घेऊ का? घे घे घे. हा नचिकेत, बोल ना. काय करते तू? काही नाही रे, पुस्तक वाचत बसले होते. पण आज तू कसं काय भ्रमणध्वनी केलास मला? या ते जरा ब्रेक होता माझा. एनिवे, आपण संध्याकाळी भेटूयात का? आय एम गेटिंग फ्री अर्लियर. संध्याकाळी आज? अरे नाही रे, नको नको. मला एक काम आहे महत्वाचं. काय 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 काम आहे? नचिकेत, नचिकेत. हॅलो नचिकेत, मला तुझा आवाज येत नाहीये. नचिकेत, बोलूयात का नंतर? मॅटर होतं. काय हो आई, आज लवकर का करायचंय स्वयंपाक नेहमीपेक्षा? अगं, असं काय करतेस? आज आपले चक्रवर्ती सम्राट परत निघालेत ना रणांगणावर. चक्रवर्ती सम्राट हे कोण? आपले तडक शास्त्री ग. म्हणजे अप्पा. काय हो, आज एका नवीन निर्यातदाराला भेटायला जाणार आहेत. अगं बाई, आणखीन निर्यातदार कशाला हवेत? तेच ना. अगं कल्पना, कोण म्हणेल हा माणूस आधी आपले पदार्थ निर्यात करायला तयार नव्हता म्हणून. आता तर एवढे सुटलेत की रोज नवीन निर्यातदार हवा असतो यांना. पण आई, उगाच कशाला व्याप वाढवायचा ना.
ते परदेशी साहेब आहेत ना, ते घेतायत ना आपले पदार्थ, तेवढं पुरे आहे. पण यांना पटायला हवं ना. नाही म्हणजे आधीच आपल्या आप्पांचा स्वभाव असा तापट, आणि शैलेश भाऊजी सांगत होते की प्रत्येक निर्यातदाराची वेगळीच तऱ्हा असते म्हणे. अगं आपल्याला जे कळतंय ते यांना कळत नसेल का? पण नाही, यांना सगळंच जमतं ना. लाथ मारीन तिथून पाणी काढीन, असंच वावरायचं सतत. हो, पण समजा आज अप्पा ज्या निर्यातदारांकडे गेलेत त्यांनी अप्पांना जर चांगली वागणूक दिली नाही तर अप्पा चिडतील आणि त्यांच्याशी तिथेच भांडण होईल त्यांचं. यांच्या या अशा स्वभावामुळे कित्येक गिराईक तुटलेत आपली, माहितीये ना तुला. हो खरंच आहे. तो नचिकेत होता म्हणून ते परदेशी साहेब आपल्याबरोबर काम करायला तयार झाले, नाही तर तेही हातचं गेलं असतं. हो बाई, नचिकेतनी खूप फायदा करून दिलाय आपला, नाही? बर चल आटप लवकर, डरकाळी येईल आता त्यांची. अहो अहो जरा इकडे या. आले आले. हा या या. काय हो, काय झालं? मी कसा दिसतोय? नेहमी सारखंच दिसतंय. असं काय करताय? अगो बाई, टोपी घातली होय. खरंच छान दिसतंय हा, म्हणजे अगदी राजबिंडे आणि रुबाबदार. खरं तर दृष्टच काढायला हवी तुमची. हो. नाही तेवढी काही गरज नाहीये. सहज म्हणला हो, खरंच कुठली काढते? बरं, मी जाऊन येतो आपल्या घामट साहेबांकडे. हा हा हो, जाऊन या. हा. बाई, आई आज अप्पा एकदम खुशीत दिसतायत. आणि गुडगुडत कसे होते बघितलंस ना. बाई ग, हे असे खुश असले ना की काहीतरी भयंकर घडणार असा माझा अगदी लग्न झाल्यापासूनचा अनुभव आहे. हो ईश्वरा, भयंकर म्हणजे काय आई? भयंकर म्हणजे भीषण, भयानक. हा, समान अर्थ. समानार्थ. अगं काय ग कल्पना, आता काय करून येतात कुणास ठाऊक. आई, मी रिचा सोबत जाऊन येते. हो हो जा. हो हो हो, काय विचार तिला, कुठे चाललेस, कधी येणार आहेस? अगं बाई हो, कुठे चाललीयस, कधी येणार आहेस? हा. आजी, आम्ही त्यांना मॉलला चाललोय, ऑफर आहे ना. काय आहे? सेल. सेल. हा हो 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 हो. येतो जाऊ ना. हो हो, लवकर ये बाई. हो, हो, हो. काय म्हणलं, काही कळलं का ग? नाही बाई. खरंच येईल का ग तो? अगं नक्की येईल, तू लिहून घे. सॉलिड टेन्शन मध्ये असेल नाही का आता. तिच्या आपण जे काही करतोय ते बरोबर आहे का? अगं इतना तो चलता है यार. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. नाही का आता काय करायचं? हे बघ, त्याचं अजून आपल्याकडे लक्ष नाही गेलंय. पण जसंच तो आपल्याकडे बघेल ना, लगेच निघ. लगेच? हो लगेच. आणि त्यांनी हाक मारली ना तरी सुद्धा थांबू नको. चल चल, गाडी स्टार्ट कर. सावकाश बसली. साई साई, रिक्षा. स्टॉप स्टॉप स्टॉप, त्यांना फॉलो करा. लेफ्ट का? अगं तिथे रिक्षा अलाउड नाही. बरोबर. What happened? का थांबलो आपण? ये गली में रिक्शा अलाउड नहीं है. Oh, fine. निरंजनकडे गेले असतील का या? हे घे बाई.
मस्त घे, मस्त वाटेल. घे ना. हे भाई, तू काय मेडिटेशनला बसला काय रे तिथे? डोळ्याची पापणी पण लवत नाही तुझ्या. डिक्स, कीप युअर माउथ शट. म्हणजे अच्छा, आपल्याला काय, आपल्याला वडापाव खाण्याशी मतलब आहे. गरमागरम वडापाव. वा. फेसबुक वर तू मुलांचे प्रोफाईल बघतो, आम्ही मस्त अशा चिकन्या चिकन्या पोरींचे फोटो बघतो. तुझं काय आहे आणि कोण आहे? सईच्या फ्रेंड लिस्ट मध्ये निरंजन अशी 2 मुलं आहेत. ठीक आहे ना, 2 असू दे नाही तर 5 असू दे, तुझं काय जातंय? नाही, तसं नाही. आज सई निरंजन म्हणून एक मुलगा आहे, त्याला भेटणार आहे. त्यांनी ते मला नाही सांगितलं. ठीक आहे ना, आता नसेल सांगितलं वहिनीने, नंतर सांगेल, त्यात काय एवढं? शी इज हायडिंग समथिंग फ्रॉम मी. तू ना उगाच जास्तच विचार करतोयस. मग तिने मला का नाही सांगितलं? एक काम कर बाई, तूच जाऊन विचार, कोण आहे निरंजन? जा. नो 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 नो, तिने सांगितलं पाहिजे मला. शी लव्स मी. शी शुड फील कम्फर्टेबल टू शेअर एनिथिंग विथ मी. मग एक काम कर, आज रात्री तिला नेहमीसारखा फोन लावशीलच ना, मग तेव्हा सगळं विचार आणि क्लिअर कर. आणि मुळात टेन्शन घेऊ नको. तू घे गरमागरम कॉफी पे. अहो काय झालं म्हणजे तुम्ही आज त्या नवीन निर्यातदाराला भेटायला गेला होतात ना? काय बाई, काहीतरी घाणेरडं नाव होतं त्याचं. कामट. हा, मग काही ठरलं का? नाही म्हणजे अजून एखादा नवीन निर्यातदार भेटला तर चांगलंच आहे आपल्यासाठी. काहीतरी गोडाचं करूया, काय ग कल्पना? हो हो, आप्पा म्हणतील ते करू. बहुतेक खूप मोठी मागणी मिळालेली दिसते. ती कशी पूर्ण करायची याचा विचार करत असतील. हो, म्हणूनच आपल्याला सगळ्यांना आप्पांनी इथे बोलावलं असेल. आप्पा, खूप माल मागवलाय का या नवीन निर्यातदाराने? पण जास्ती माल असेल तर वेळही जास्तीचा मागून घ्या. हा हो बाई, कमी दिवसात फार गडबड होते सगळी. अहो काय झालंय? नाही म्हणजे तुम्हाला आणखीन विचार करायचाय का? तर मग आम्ही आज जातो. चला ग. थांबा, मला एक महत्वाची अशी घोषणा करायची आहे. काय? उद्या संध्याकाळी आपल्या घरी एक अत्यंत महत्वाची अशी व्यक्ती येणार आहे. नाही म्हणजे तसं म्हटलं तर मी त्यांना घरी जेवायलाच बोलवलंय. तुम्ही जेवायला बोलवलंय म्हणजे नक्कीच महत्वाची व्यक्ती असणार. तेव्हा घर लख्ख ठेवा आणि त्यांच्या स्वागतासाठी चांगले कपडे घालून अगदी प्रसन्न चित्तानं तयार राहायचं, कळलं? हो ना, म्हणजे एवढी महत्वाची व्यक्ती कोण आहे आप्पा? आता ती व्यक्ती इथे आल्यानंतर तुमची भेट होईलच ना. पण त्यांच्या स्वागतात आपण कुठेही कमी पडता कामा नाहीये. रडते का? वा आजी. आजी, मला सांग, गेल्या जन्मी मी असं काय केलं होतं? गेल्या जन्मी? हा, मला काहीच आठवत नाही ग. आजी, मी गेल्या जन्मी ना नक्की काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून मला तुझ्यासारखी अशी छान मालिश करणारी आजी मिळाली. असं होय? म्हणून एवढी लाडीगुडी चालली आहे. असं नुसतं मालिश करून काय उपयोग आहे?
चांगलं तेल चोपडायला पाहिजे असं असं. आज नको आजी, आज तेल नको. तेल मला शनिवारी लावून दे, म्हणजे कसं रविवारी लगेच केस धुता येतात. आज फक्त तुझ्या हाताने छान मालिश करून दे, म्हणजे कसं मला रात्री छान झोप लागेल. ए आणि जेवण व्हायचे आता अजून, झोपतेस कुठली आत्ताच? आणि सई, तसंही प्रेमात पडलेल्या माणसांना म्हणे पटकन झोप लागत नाही. असं काही नाहीये, मला झोप लागते. हो का? आज येतेच मग बघायला रात्री. ही आजी, अगं ऐक ना, तुला एक सांगायचं राहिलं. काय? मी आणि रिचा मिळून ना नचिकेतची थोडी गंमत करतोय. कसली? अगं म्हणजे आम्ही त्याला असं भासवतोय की निरंजन नावाचा एक माझा मित्र आहे आणि मी सतत त्याला भेटत असते. काय सांगते? अगं हो, खरंच खूप मज्जा येते आजी. कशाला ग असले उद्योग करून त्या बिचाऱ्या पोराला त्रास देताय? आजी, तुला वाटतो तेवढा बिचारा नाही हा तो. गुणी आहे ग पोरगा, उगाच असला डॅम्बिसपणा करू नका. आजी, तो पण काही कमी नाहीये. त्याच्या कार्यालयात भ्रमणध्वनी चालत नाही म्हणून दिवस दिवस बोलत नाही तो माझ्याशी. म्हणजे बघ तो किती मन लावून काम करतोय ते. काही मन लावून काम करत नाही, नुसता त्रास देत असतो मला. तुझं काहीतरीच. काहीतरीच नाही आजी, त्याला वेळ असेल तेव्हा तो माझ्याशी बोलणार. हे असं रात्री अपरात्री घरी भेटायला येणार, हे त्रास देणं नाहीये तर काय? म्हणून मी ठरवलंय त्याला जरा धडा शिकवणार आहे मी, आणि यात तू माझी मदत करणार आहेस आजी. ए मला याच्यात घेऊ नका आजी, मला काही कारण देऊ नकोस तू. तू मला मदत करणार आहेस म्हणजे करणार आहेस. ए काय मदत करायची आहे सांगते. ए खरं तर ना तुला आणि त्या रिचाला पाठीत 2 धपाटेच घालायला हवेत. मज्जा येईल रे. हो खूप. चल खाली जेवायला जाऊया. वा वा सुनबाई, भेंडीची भाजी अगदी उत्तम झाली आज. आपल्या कल्पनाच्या हाताला चव आहे मुळी. अगदी काही बनवलं ना तरी अगदी रुचकर बनवते. काय हो आई? आई, मला भेंडीची भाजी नको, मला तुपगुळ दे. हा? अरे ज्या भेंडीच्या भाजीचं कौतुक होतंय तीच तुला नकोय. अरे तू खाऊन तर बघ, नक्की आवडेल तुला. नको ना काकू, मला नाही आवडत. चिन्मयानंदा, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, म्हणूनच पानात वाढलेलं सगळं संपवायचं असतं. मग मला जे आवडत नाही ते काय ताटात वाढते? चिनू, वाद नकोय आता, भाजी संपवती. बरं. हे बघ, लवकर जेवलास तर तुला 4 आणे देईन. आप्पा, तुम्ही मला 1 रुपया द्याल अशी बातमी तुम्हाला सांगतो. हो, कसली बातमी आहे? अहो, पुण्याला मला एक गृहस्थ भेटले. ते मला म्हणाले मला पूर्णान्नाची आणखीन एक शाखा उघडायची आहे. अरे वा, उत्तम. दादा, अरे तू शाखा म्हणजे ते फ्रँचायझी सारखं म्हणतोयस का? अरे हो रे, तेच. म्हणजे आपला माल असणार, नावही आपलं असणार, पण बाकी सगळी गुंतवणूक त्यांची. बर. हो, पण आपल्याला किती टक्के देतील? %20 देणार म्हणाले आप्पा. बाकी खर्च त्यांचाच असणार, आपल्याला काही करायला लागणार नाही. अय्या काय सांगता? अहो मग ही तर आनंदाची बातमी आहे. आपलं नावही होईल आणि फायदाही होईल. बोला, काय करायचं आप्पा? होकार सांगू का? लगेच कळवून टाक. शुभस्य शीघ्रम. चला, प्रसन्न इतके दिवस पुण्याला राहिला होता, त्याचा हा असा फायदा झाला. काय ग? पण आप्पा, काही म्हणा, तुमचं साम्राज्य अगदी वाढत चाललंय. पुण्याचा किल्ला सुद्धा दादा अगदी छान सांभाळतोय. साम्राज्य तर राजाचं असतं ना बाबा. आणि आपण किल्ला कधी घेतलाय कोणी सांगितलंच नाही मला.
अरे अजून नाही घेतला, पण आपला व्यवसाय असाच जर वाढत राहिला ना तर नक्की बांधतील आप्पा किल्ला. आप्पा मला ना पहारेकरी बनवा. मला त्याचा पोशाख खूप आवडतो. अरे पहारेकरी व्हायची कसली स्वप्न बघतोस? अरे तोच तर म्हणतोस ना, कोणतंही काम छोटं नसतं म्हणून. आता बोला. म्हणजे आपलेच शब्द आपल्या तोंडात कसे टाकायचे हे बरोबर त्याला कळतं. चिन्मयानंदा, आता मोठा झाल्यानंतर हे माझं साम्राज्य तुलाच सांभाळायचंय. घे, शिकून घे थोडं थोडं. हो आप्पा. आणि हो, उद्या आपल्याकडे पाहुणे यायचेत, तेव्हा छान असं काहीतरी करा. नेहमीच ते शिरा किंवा खीर वगैरे नको. हा, जिलेब्या करा मस्तपैकी. हो अप्पा. अहो करतो, पण कोण येणार आहे ते तरी सांगा ना. ते आल्यानंतर कळेलच ना. पण आपल्या साम्राज्य विस्तारासाठी ते खूप महत्वाचे आहेत एवढं मात्र खरं. नाव सांगायला काय जातंय, पण उगीच आपली उत्सुकता ताणून धरायची. जाऊ दे काय आई, उद्या कळेलच ना.